नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 23 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया विजेत्या कोण होत्या? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेते कोण ठरलेले आहेत? 2025चा WTA प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये अशाच चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे आजचे अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14 डिसेंबर. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 23 डिसेंबर. 23 डिसेंबर 1902 चौधरी चरण सिंग यांची आज जयंती. ते 1979 ते 80 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री होते. 23 डिसेंबर हा चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे लक्षात घ्या, आज राष्ट्रीय किसान दिवस आहे आणि चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1993 खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजेच MP लॅड्स ही योजनेची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे दिन विशेष होते. आता आपण आपल्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया विजेत्या कोण होत्या? तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सुष्मिता सेन, पर्याय क्रमांक 2 लारा दत्ता, पर्याय क्रमांक 3 मेहर कॅस्टेलिनो आणि पर्याय क्रमांक 4 रीता फारिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेहर कॅस्टेलिनो. तर भारताच्या पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना मेहर कॅस्टेलिनो किंवा मेहर कॅस्टेलिनो मिस्री अशा नावाने देखील ओळखले जायचे. त्यांचे जन्मस्थान होते मुंबई, महाराष्ट्र. 1964 मध्ये त्या भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया विजेत्या ठरलेल्या होत्या. मिस युनिव्हर्स मियामी बीच आणि मिस युनायटेड नेशन्स मालार्को या स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या व्यवसायाने फॅशन जर्नलिस्ट, लेखिका आणि फॅशन एडिटर देखील होत्या. 160हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे लेख देखील आलेले आहेत. त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत फॅशन कॅलेडोस्कोप 1995 मध्ये, फॅशन म्युझिक 2020 मध्ये आणि मॅन स्टाईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांचे आता निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न. टोंगाचे 20वे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आईसाके वालू एके, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड फताफेही फकाफानुआ, पर्याय क्रमांक 3 सियासी सियोसी सोवालेनी आणि पर्याय क्रमांक 4 टुपो 6. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड फताफेही फकाफानुआ. तर टोंगाचे नवीन पंतप्रधानपदी आता लॉर्ड फताफेही यांची निवड झालेली आहे. त्यांची नियुक्ती 18 डिसेंबर या दिवशी करण्यात आली. ते टोंगा या देशाचे 20वे पंतप्रधान आहेत. ते वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान झालेले आहेत. टोंगाचे ते सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. माजी पंतप्रधान होते डॉक्टर आईसाके वालू एके. टोंगा देशाबद्दल माहिती कोणती? थोडक्यात माहिती पाहूया. त्यांची अधिकृत भाषा आहे टोंगन. या ठिकाणी 96.9% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत आणि टोंगा या देशाचे चलन आहे पैंगा. पुढचा प्रश्न. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेते कोण ठरलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 झारखंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे झारखंड हे राज्य आता विजेते ठरलेले आहे. झारखंडचा हा पहिलाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजय आहे. विजेता संघ झारखंड तर उपविजेता संघ आहे हरियाणा. झारखंडने हरियाणा या संघाला 69 धावांनी पराभूत केलेले आहे. याचा कालावधी होता 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025. या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. मॅन ऑफ द मॅच फायनलमधील होते ईशान किशन, ज्यांनी 101 धावा केलेल्या होत्या. सर्वाधिक धावा पुन्हा एकदा ईशान किशन यानेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये केल्या होत्या. 517 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेल्या होत्या आणि सर्वाधिक विकेट्स या अशोक शर्मा या राजस्थानच्या खेळाडूने घेतलेल्या होत्या. त्यांनी 22 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतल्या आहेत. लक्षात घ्या, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेते आहेत झारखंड आणि झारखंडचा विजेता मॅन ऑफ द मॅचमधील फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ईशान किशन.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या स्पर्धेचे नाव प्रसिद्ध क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून ठेवलेले आहे. 1936 मध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध भारताचे अ, पदार्पण केलेले होते आणि पहिले परदेशी टेस्ट शतक त्यांनी देखील त्यावेळेस झळकावलेले होते. भारताची प्रमुख डोमेस्टिक T20 ट्रॉफी BCCI ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे. यामध्ये संपूर्ण संघसंख्या असते 38. म्हणजे ज्या कोणतेही संघ रणजी संघ खेळतात, म्हणजे रणजी टीम खेळतात, तेच संघ या ट्रॉफीमध्ये देखील सहभागी होतात. सर्वाधिक विजेते यामध्ये ठरलेले आहेत तामिळनाडू. तामिळनाडू या संघाने तब्बल 3 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. तर पहिला विजेता आहे 2006-07 मध्ये तामिळनाडू. तर लक्षात घ्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेते ठरलेले आहेत झारखंड. पुढचा प्रश्न 2025चा WTA प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इगा स्वियातेक, पर्याय क्रमांक 2 कोको गॉफ, पर्याय क्रमांक 3 आर्याना सबलेंका आणि पर्याय क्रमांक 4 नाओमी ओसाका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्याना सबलंका. तर WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड हा आर्याना सबलंका हिला भेटलेला आहे. WTA म्हणजे काय? तर वुमन्स टेनिस असोसिएशन. याचे विजेते आर्याना सबलेंका. हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी तिनेच जिंकलेला आहे. हा पुरस्कार 15 डिसेंबर 2025 या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या, WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड हा आर्याना सबलंका हिला भेटलेला आहे. पुढचा प्रश्न फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 चे विजेते कोणते क्लब ठरलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॅरिस सेंट जर्मेन, पर्याय क्रमांक 2 रिअल माद्रिद, पर्याय क्रमांक 3 मँचेस्टर सिटी आणि पर्याय क्रमांक 4 फ्लेमिंगो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅरिस सेंट जर्मेन. तर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 याचे विजेते आता ठरलेले आहेत पॅरिस सेंट जर्मेन. हे एक पॅरिस म्हणजे युरोपियनमधील एक क्लब आहे आणि त्यांचा हा पहिलाच इंटरकॉन्टिनेंटल कप विजय आहे. उपविजेते ठरलेले आहेत ब्राझील या देशातील फ्लेमिंगो. दिनांक 17 डिसेंबर 2025 या दिवशी याची फायनल झाली. याचे ठिकाण होते कतार, अहमद बिन अली स्टेडियम. सामन्या वेळेमध्ये 1-1 बरोबरीमध्ये हा जिंकलेला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये PSG ने 2-1 हा कप जिंकला. फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप ही फिफा आयोजित वार्षिक क्लब फुटबॉल स्पर्धा आहे. जगातील 6 खंडाच्या चॅम्पियन्स क्लब्स एकमेकांविरुद्ध खेळतात आणि त्यामधूनच हा विजेता ठरतो. तर लक्षात घ्या, फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 हा पॅरिस सेंट जर्मेन या संघाने किंवा या क्लबने जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या स्वरूपाची स्पर्धा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टेस्ट, पर्याय क्रमांक 2 ODI, पर्याय क्रमांक 3 T20 आणि पर्याय क्रमांक 4 लीग फुटबॉल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.